कहाणी काळभैरवाची. काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा आहे. एकदा श्री विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ कोण म्हणून वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणाले, मी सर्व सृष्टीचा कर्ता आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. त्यावर विष्णू म्हणाले, मी त्या सृष्टीचा पालनकर्ता व तारणहार आहे, तेव्हा मी श्रेष्ठ आहे. दोघांचा वाद मिटेना. तेव्हा त्यावेळी तेथे नारद मुनींचे आगमन झाले. नारद मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रमी जावे, जेथे मुनीश्वर अत्री ऋषी, मार्कंडेय ऋषी, दधीची ऋषी, मारीची ऋषी, पिप्पलाद मुनी आहेत. तेथे तुमचा वाद मिटू शकतो, असा सल्ला दिला. ते दोघे बद्रिकाश्रमी गेले. तेथे गेल्यावर सर्व ऋषीमुनींना त्यांनी सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावे. त्यावर ऋषीमुनी म्हणाले, तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरीत बुद्धी आहे. तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत. या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही. त्यावर ऋषीमुनींनी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरी आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे. तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीस पोहोचताच त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली. वेदपुरीमध्ये जाताच त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे भेटले. विष्णू व ब्रह्मदेवांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहेत. हा तुमचा वाद व्यर्थ आहे. भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. भगवान शिवाची कोणीच स्पर्धा करू शकत नाही. असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला. ते वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करू लागले. तेव्हा वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला. तेथून ते दोघे ओंकारेश्वराकडे आले. तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे. तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत. हे ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला. तेथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला. तुम्ही सर्व शिवाला भुलले व इतर शब्दांत त्यांचा अपमान केला. हे श्री शंकरांना सहन न झाल्यामुळे श्री शंकरांचा राग अनावर झाला. त्यांनी आपला उजवा हात आपटला. तेव्हा शिवाच्या भुजदंडापासून तेथे उग्रमुखी लांब जटा असलेले, हाती त्रिशूळ, कंठी रुद्रमाला, कानात कुंडले अशा उग्ररूपात श्री काळभैरवनाथ अवतीर्ण झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे. तेव्हा श्री शंकर म्हणाले, ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून दोघांचा वाद चालू आहे. तुम्ही तेथे जाऊन त्यांचा वाद मिटवावा. श्री शंकराची आज्ञा घेऊन श्री काळभैरवनाथ जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे तात्काळ आले. तेव्हा त्यांना दोघांनी विचारले की तुम्ही कोण व कशासाठी आले आहात. तेव्हा श्री काळभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे. तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नखासारखा असून मी तो तत्काळ सोडविल. तेव्हा काळभैरव ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही 21 स्वर्गात जा व तेथे माझा मुकुट आहे तो पाहून या. व विष्णूस सांगितले, सप्त पाताळात जाऊन माझ्या पादुका पाहून या. जो हे कार्य प्रथम करील तो श्रेष्ठ ठरेल. काळभैरवाने असे कथन केल्यावर विष्णू पाताळाकडे आणि ब्रह्मा स्वर्गलोकी रवाना झाले. विष्णू सप्त पाताळात जायला निघाले. विष्णू सहस्त्र योजने पाताळात जाऊ लागले. तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येऊन पोहोचले. तेथे त्यांना पाताळकंद भेटले. काळभैरवनाथाच्या पादुका पाहण्यासाठी निघालो आहे, अजून किती खोल मला जावे लागेल. त्यावर पाताळकंद त्यांना म्हणाले की आजपर्यंत लक्ष कोटी युगे झाली व अनंत कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णू आले. ते पाताळात गेले, ते अजून वर आले नाहीत. ते ऐकून विष्णूंचा अहंकार संपला.
व ते पुन्हा काळभैरवनाथाकडे आले. इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले. तेथे त्यांना कामधेनू व केतकी भेटली. त्यावर ब्रह्मदेवाने विचारले की अजून किती ब्रह्मांडे फिरावी लागतील तेव्हा मुकुट दिसेल. तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की तुम्ही आतापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात. असे अनंत ब्रह्मांड फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तेथपर्यंत पोहोचाल. तोपर्यंत तुमचे आयुष्य संपेल. तेव्हा मुकुटाचा नाद सोडून ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले की मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला व श्री काळभैरवनाथांना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहेत. माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाही. त्यावर त्या दोघी येण्यास तयार होऊन ते तिघेही श्री काळभैरवनाथांकडे आले. तिथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले. साक्षीदार म्हणून कामधेनू व केतकी आहे असे सांगितले. श्री काळभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघेही खोटे बोलत आहेत. त्यांना राग अनावर झाला. ते प्रलयासमान क्रोधायमान झाले. असत्य भाषण करणाऱ्या ब्रह्मदेवाचे 5वे मुख त्यांनी डाव्या हाताच्या करंगोळीने छेदून टाकले व नंतर कामधेनूस शाप दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल. केतकीला शाप दिला की तुला सर्वांगी काटे उत्पन्न होतील आणि शिवपूजेमध्ये तू वर्ज्य असशील. त्यावर त्या दोघींनी माफी मागून उशाप मागितला. तेव्हा कामधेनूस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील. मात्र ब्रह्माचे शिरच्छेदन केल्यामुळे ब्रह्महत्येचे पातक कालभैरवांना लागले आणि छेदिलेले ब्रह्ममुख त्यांच्या हाताला चिकटले. एवढ्यात श्री भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी श्री काळभैरवनाथांना सांगितले की तुझ्याकडून ब्रह्महत्येचे पाप घडले आहे. तेव्हा तू हे ब्रह्मदेवाचे मुंडके घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर. ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे तुझे ब्रह्महत्येचे पातक संपेल. हे ऐकून श्री काळभैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाले. श्री काळभैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पातालामध्ये गेले. तेथून स्वर्गात गेले. नंतर वैकुंठासी गेले. श्री विष्णूने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याची कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. तेथून मृत्यूलोकी आले. इथे 11 ज्योतिर्लिंगाची त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातक जाईना. तेव्हा शेवटचा ज्योतिर्लिंग काशी येथे जायचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले. काशीला गंगास्नान केल्यावर ब्रह्माचे मुख गळून पडले. काळभैरव पापमुक्त झाले. ते स्थान कपालमोचन तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यावेळी शिव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी काळभैरवाला वर दिला की तू माझ्या 64 कोटी गणांचा अधिकारी हो. तू काशीचा रक्षक म्हणून अधिवास करावा. तुला काशी क्षेत्री अग्रपूजेचा मान मिळेल. श्री काळभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात. श्री काळभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य मिळते.